व्याख्या सोयीनुसार बदलता येत नाही अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे। जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्याबाबत भाजपने घेतलेल्या विरोधी भूमिकेवर या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे। काल सुद्धा सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली होती आणि आज पुन्हा एकदा सामनामधून केंद्र सरकारवर हल्ला करण्यात आला आहे। देशद्रोहाच्या बाबतीत दोन वेगवेगळे मापदंड लावले जाऊ शकत नाही। देशभक्तीचे मुखवटे हे भाजपने धारण केले या शब्दात सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे। सामनामधून नेमकी कोणत्या शब्दात ही टीका करण्यात आली आहे पाहूया। काँग्रेस बरोबर जाणं ही अभद्र युती ठरत असेल तर जम्मू काश्मीरात पाकप्रेमी महबूबा मुफ्ती बरोबर सत्ता उभवणे ही निदान दळभद्री युती तरी ठरू द्या। पण शेवटी या सर्व व्याख्या आता आपापल्या मतलबाने ठरत असतात। मतांच्या फुगलेल्या आकड्यांवर देशभक्तीच्या व्याख्या ठरू लागल्या तर देशाचा कठीण काळ यायला सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही। देशभक्तीचे मुखवटे घातकच आहेत। नोटबंदीला विरोध करणारे भ्रष्ट किंवा देशविरोधी आहेत हे सरकारी म्हणणं आहे। पण नोटाबंदीनंतरही सीमेवरील जवानांचं बलिदान थांबलेलं नाहीये व सरकार अपयशी ठरलंय हे कोणत्या देशभक्ताचं लक्षण मानायचं। या शब्दात सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट पंकज दळवी आता फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहे। पंकज, एकीकडे महापालिकेतला पेच जो आहे सत्ता स्थापनेचा तो सुटत नाही, पण त्या पार्श्वभूमीवर सामनामधून भाजपवर पर्यायाने केंद्र सरकारवर मात्र सातत्याने टीका होत आहे। काय सांगाल याबद्दल? सर, आज सुद्धा जे आहे ते सामनामधून जी आहे ती भाजपावरती आणि भाजपाच्या केंद्र सरकारवरती जी आहे ती टीका करण्यात आलेली आहे। मग तो शेतकऱ्यांचा मुद्दा असो किंवा सातत्याने सामनातून टीका केली जाते। मुंबईमध्ये महानगरपालिकेचे निकाल लागले ज्याच्यामध्ये शिवसेना नंबर 1 आणि भाजपा काहीशा मतांनी नंबर 2 जी आहे ती या पोझिशनवरती आलेली आहे। आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे। शिवसेना भाजपा युती होणार का, हे दोघं पुन्हा एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू आहेत। राज्यातली समीकरणं काय असतील, जर का इथे शिवसेना आणि भाजपाने एकत्र नाही आले तर राज्यातली समीकरणं काय असतील या विषयावरती चर्चा करण्यात असताना सातत्याने शिवसेनेकडून सामनामधून जे आहे ते सरकारला टार्गेट केलं जातंय। सरकारवरती जे आहे ते टीका दररोज केली जाते। अगदी खरं आहे, सामनामधून सातत्याने भाजपवर टीका केली जाते, पण गेल्या 3 ते 4 दिवसात जरी सामनामधून जी टीका झाली आहे त्याला भाजपने अजूनही उत्तर दिलं नाही। त्यामुळे शिवसेनेसंदर्भात भाजप आता कुठेतरी मवाळ होते का असा सुद्धा प्रश्न पडतोय। थँक्यू पंकज या सगळ्या माहितीबद्दल।